पोहोचत आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की या ठिकाणी जे संदीप देशपांडे आलेले आहेत निवडणूक आयोगाला भेटतील आणि त्यानंतर निश्चितपणे निवडणुका पारदर्शक होण्यासाठी हा जो संघर्ष आहे तो आम्ही सगळेजण मिळून करतो. 21 वर्षांनंतर आज राज ठाकरे शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत. तुम्ही आलेला आहात. मला असं वाटतं काही गोष्टींसाठी लोकशाहीसाठी काही काही गोष्टी करणं आवश्यक आहे. पण निवडणूक आयोगासमोर याच्या आधी देखील अनेक पुरावे जे आहेत ते तुम्ही दिलेले आहेत. तुम्हाला वाटतं आजच्या भेटीने सगळे काही साध्य होऊ शकतं? मला असं वाटतं की निश्चितपणे सगळे पक्ष एकत्र आल्यानंतर निवडणूक आयोगावर दबाव येईल. देशपांडे साहेब, आज सकाळीच तुम्ही एक यादी जाहीर केली, त्याच्यात नावं जी आहेत ती मराठी भाषेत सुद्धा नाहीयेत. त्या सगळे मुद्दे उपस्थित आम्ही सगळे हेच मुद्द्यांसाठी निवडणूक आयोगाला भेटायला जाणार आहोत. सगळे सन्माननीय नेते आता भेटतील त्यांना आणि निश्चितपणे त्यातनं मार्ग निघेल. एकीकडे महाराष्ट्रात मुंबई लेवलचं सगळ्या याद्या तुम्ही समोर आणतात, दुसरीकडे राहुल गांधी विधानसभेच्या निवडणुकीच्या याद्या समोर आणतात. एवढं साम्य आहे तरी पण का नेमकं सत्ताधारी पक्ष तुमच्यासोबत येत नाही या सगळ्या गोष्टी? नाही, मला असं वाटतं निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत. ही लोकशाहीमधल्या सगळ्या घटकांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष पण आला. याच मुद्द्याला धरून खरं तर सत्ताधारी जे आहे ते सध्या तुमच्या सोबत नाहीये. पण भुजबळांनी मात्र निवडणूक आयोगाची भेट घेतली आत्ताच. काय सांगाल? कारण एकटे जाऊन भेटले. नाही, मला असं वाटतं त्यांनी शिष्टमंडळात यायला हरकत नव्हती. आम्ही सगळ्यांना पत्र दिले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं. आपण बघितलं की संदीप देशपांडे जे आहेत ते आपण बघतोय की संदीप देशपांडे मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे अतिशय जवळचे विश्वासू जे आहेत आणि एकूणच मनसेची भूमिका प्रखरपणे मांडणारे संदीप देशपांडे जे आहेत ते आता शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत. आणि आपण यापूर्वी पण बघितलं की महाराष्ट्र निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा मनसेचं शिष्टमंडळ जे आहे ते अनेकदा भेटलं, अनेकदा